एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी मुंबईतील महापे वाहतूक विभागाच्या वतीने चालक बांधवांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराचा हजारो चालक बांधवांनी लाभ घेतला। चालकांच्या आरोग्याची काळजी घेत वाहतूक विभागाने राबवलेल्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले। यावेळी दैनिक समर्थ गावकरी या वृत्तपत्राचे प्रकाशनही करण्यात आले। कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण, दैनिक समर्थ गावकरीचे मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे, अब्बू कुरेशी, अंकुश चांदणे तसेच महापे वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून चालक बांधवांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासोबतच वाहतूक सुरक्षेचा संदेश देण्यात आला। चालकांचे आरोग्य उत्तम राहणे हे सुरक्षित वाहतुकीसाठी महत्त्वाचे असल्याने अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे उपस्थितांनी सांगितले। एबीपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी विष्णू बुरे, नवी मुंबई। तर आपण जाणून घेऊया महापे वाहतूक विभागाच्या तर्फे आज कुठल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं। आपल्यासोबत कदम साहेब आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊ। सर, काय नियोजन केलं आजच्या परिषदेमध्ये? सर्वप्रथम सर्व नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज महापे वाहतूक शाखा आणि टोरंट डायग्नोस्टिक्स यांच्या संयुक्त प्रयत्नातून जे पोलीस कर्मचारी आहेत तसेच ऑटो रिक्षा चालक आहेत यांची रक्त तपासणी करून त्यांचे काही व्याधी आजार आहेत का हे तपासण्याकरिता एक अत्यल्प शुल्क दरामध्ये तपासणी करण्याचा हा कार्यक्रम घेतलेला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्य उद्देश हा आहे, जे पोलीस कर्मचारी आहेत आमचे अंमलदार हे रस्त्यावर राहून पावसाळ्यामुळे बरेचसे त्यांच्या शरीरातील खनिजाचे प्रमाण किंवा इतर काही आवश्यक घटक आहेत ते कमी होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन ते रक्त तपासणीच्या माध्यमातून अशी काही कमतरता असेल तर ते वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली योग्य ते औषधोपचार घेऊन ते पूर्ण करता येतील आणि त्यांचं आरोग्य सुदृढ राहावे या मुख्य उद्देशातून ही आरोग्य शिबिर तपासणीचा कार्यक्रम महापे वाहतूक शाखा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सर्व रिक्षा चालक यांना देखील याच उद्देशातून आम्ही त्यांना रक्त तपासणीसाठी सहभागी करून घेत आहोत। त्यांना देखील मी आवाहन करतो की रिक्षा चालकांनी जास्तीत जास्त याच्यामध्ये सहभाग नोंदवून आपले रक्त तपासणी करून घ्यावी। वाहन चालकांना काय सांगाल, आजच्या दिवशी कशा पद्धतीनं नियम पाळले पाहिजे किंवा कधी कधी काय होतं वाहतूक ट्रॅफिक पोलीस किंवा नागरिकांमध्ये आपण बघू शकतो की कधी कधी अरेरावी होती किंवा भांडणं होताना दिसतात, तर काय सांगाल त्यांना कशा पद्धतीनं नियमाचे पालन करा? सर्व वाहन चालक तसेच सोडणे नागरिक यांना मी वाहतूक पोलिसांच्या मार्फतीने आवाहन करतो, स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वाहतुकीचे नियम हे स्वयंशिस्तीचा भाग आहे। स्वतः ते नियम पाळवण्याची एक सवय आपल्या अंगामध्ये अंगीकृत केली पाहिजे। पोलिसांनी प्रत्येक वेळेस तुम्हाला चालन करून तुमच्या वाहतूक नियमाच्या उल्लंघनासाठी चालन केलंच पाहिजे हा मुख्य उद्देश नाही आहे। तर आपल्याला वाहतूक नियमाचे पालन करण्याबाबत शिस्त लागावी, त्याच्यामधून तुमची रोडवरील सुरक्षितता, वाहन चालकाची तसेच रस्त्यावरून चालणाऱ्या पादचारी लोकांची, इतर वाहन चालकांची सुरक्षितता अबाधित राहावी, त्यांच्या जीवितास कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये
ह्या मुख्य उद्देशातून तुमच्या जे वाहतूक नियमनाचे विविध प्रोग्राम वाहतूक पोलिसांतर्फे राबवले जातात, त्याचाच एक भाग म्हणून तुम्ही वाहतूक नियमाचे योग्य पालन करावे याकरिता प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ते दंड आकारला जातो. तरी सर्व नागरिकांना आवाहन करतो, त्यांनी रस्त्यावर वाहन चालवताना सीट बेल्ट घालायला पाहिजे. रस्त्यावरून चालताना, मोटरसायकलवर चालताना हेल्मेट घातल्याशिवाय मोटरसायकलवर बसलं नाही पाहिजे. तसेच ड्रंक अँड ड्राईव्ह करून कोणत्याही प्रकारचं वाहन चालवू नका. अतिवेगाने वाहन चालवू नका. 4 व्हीलर गाडी चालवताना सीट बेल्ट घालून वाहन चालवा. असे जे काय प्रमुख महत्त्वाचे ज्याच्यामुळं प्राणांकित अपघात होण्याची दाट शक्यता असते, तर असे नियम काटेकोरपणे या नियमासोबतच इतरही नियम पाळणे गरजेचं आहे. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो, तसेच विनंती करतो की सर्वांनी वाहतुकीच्या नियमाचं पालन करून पोलिसांना सहकार्य करावे. तसेच आपल्या जीविताचे धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, ही परत मी विनंती करतो. धन्यवाद. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.